नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असं तुमचं सगळ्यांचं कोकणातल्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तर म्हणजे माझ्या हातात असते चढणीचे मासे, जे की रात्रभर मेहनत करून मजा मस्ती घेत पावसाचं मनसोक्त आनंद घेत धरलेले असू. तर हे चढणीचे मासे असतात, हे वर्षातनं एकदाच गावतात. तर खवळे बघू शकता केवढे मोठे असतात. मी आयुष्यातून पहिल्यांदा एवढे मोठे खवळे बघलाय आणि धरूचं पण प्रयत्न केले तर खूप मजा येते. शेंडीमुळे हे मासे धरूक बरे पडतात. तर आता हे खवळे जे असतात ते साफ करू काय आणि याचे मस्तपैकी कोकणात कशा पद्धतीनं चढणीचे मासे तयार केले जातात म्हणजे त्यांची रेसिपी त्यामुळे तुमका दाखवते. चला तर मंडळाची हा व्हिडिओ सुरुवात करूया. तुमका मी शब्दात सांगाक शकणार नाहीत की माका उत्सुकता होते. त्यापेक्षा माझ्यासोबत जे धरणारे माणूस होते त्यांकाही खूप उत्सुकता असतं. म्हणजे आवड व्हावी लागता एखाद्या गोष्टीची. आणि बघू गेलास तर प्रत्येकाच इतकी माशा धरूची आवड नसतं. ज्यांका असतात ते तुम्ही बघितलंस कशा प्रकारे असतात. ती खाऊची जरी नसली तरी धरूची एक मजाच काय वेगळी असतात. तो एक अनुभव, एक वेगळा सुखद अनुभव देत असता. तर बऱ्याच भागांमध्ये पाऊस लागलेला असं सध्या. आता पाऊस बहुतेक चालू झालं असं आपण गृहीत धरूया आणि आमच्या कामांका पण सुरुवात करूया. तर मी टेरेसवरती घेऊन दिलेले मासे अर्धे काकांका दिलू. परत असे वाटूचे लागतात, भरपूर मासे होते. तर आता आपण खाली जाऊया. आई सुटी करतली. चला तुमका दाखवते मासे कसे सुटी केले जातात ते आणि खवळ्यांची रेसिपी कशी केली जाते. तर मासे सुटी करता आई आमची पाटल्या जराक बसान. मम्मीपेक्षा आमची आई मासे बरे सुटी करता. तर हे बघा याच्यामध्ये मळी आहेत आणि खवळे असतात. काही काकांका दिलं नाही गाई वाटून खाऊक बरं वाटा. परत चढले काय ते आमका देतले, त्यामुळे एकामेकाक दिवचे लागतात. अजून आमच्या हडे बघू शकतात असं पाणी नाही जाऊ का, व्हाळ सबन व्हावान जाऊ का ह्या सगळा. मोठे होत नाही धर कधी बघूकच नाही. खूप मोठे आमच्याकडे चढतात पण ते लहान नवायच आमच्यात चढ हां. पण ते लहान चढत. ते आई खवळ्याचं काय वैशिष्ट्य. शिष्ट म्हटले खवळे उठले ते नाव खवळेचे का, कारण की खवला खूप असतं तुला. खवला खूप उन्हांच्या का खवले म्हणतात. तर मंडळी खवळ्यांका खवळे किती होतले आता समजलं ना. ते का खवला खूप असतात आणि एका काटे भयंकर असतात, जपान खावचे लागतात. त्यासोबतच मळ्यांमध्ये ह्या नसतात, अंडी वगैरे असतात पण ते जास्त काटे नसतात. ते खाऊ बरे पडतात आणि फ्राय करून पण बरे लागतात किंवा कढी पण बरी लागतात. तर आई खवला बघा कशी काढतात. ती जुन्या माणसांकाच बरी परीक्षा असतात मासे सुटी वगैरे करण्याची. पण आई आमची हे बघा आजी खवला. आमची कंटाळता पण सुटी बरे करता. आता एक वेळ लागत बाय, एक रड लागात सुट्टी करू. चक्कर तर ना रका पण सुट्टी करताना लागता. हिचं ठेव हे जितकी तिथे असं व्यवस्थित तासूच लागता. खवला खूप पडतात. म्हणजे ह्यो बघा ह्यो मळवो मासा असा जो की जमिनीक धरून असता. हे बघा अशा प्रकारे असता. बिस्किट पडत बाई आईन केल्यान सुट्टी खूप टाइम लागलो. खूप टाइम लागलो. माका आता 500 रुपये देऊ का? आई 500 रुपये मागलाय. सर देऊया देऊया. 1000चं काम केलं, मोठा काम होता या. कमरे घेऊन आहे. तरडे तर घेतलं. ह्याच्यात आला लसूण पेस्ट मसाला वगैरे सगळं घालून मम्मीने ऑलरेडी रेडी करून घेऊन दिली. आज जरा घाई आहे आमची तरव्याची. रव आणि हे मासे माझ्या आईने सुट्टी केल्यानं हे सगळे मळी आहे आणि डिचे असतात दोन. त्याच्यात हे खवळे असतात. कापा बघा केदी इल्यात. कोण खडच रे तडतडे रवून येतात तोपर्यंत तडे चुलीवरती आग ह्याचे बी आणखी पेटतात. 2 करू कळते खडे आता आधाळ इतके चाकू कापा खूप मोठी झाली आहे त्याच्यामुळे ना जरा मम्मी कट करून घेता. मग नाही तर ते शिजणार नाही ना.
मटर मसाले आणि आलं लसूण पेस्ट वगैरे लावून झालेला हा. हे कढीसाठी ठेवले जातात, 4 तुकडे मोठे असतात त्याच्यामुळे. ती माझीच वाट बघत तर मंडळीचं आता मासे फोडणीत घातलेले आहोत. फोडणीत नाही, तव्यावरती गरम फ्राय करू. पुरतले काय नाही, त्या माशांची काय चवच वेगळी असते. म्हणजे आमचे मासे फ्राय करून झालेले आहेत, बघू शकताय तुम्ही. मस्त म्हणजे मासे म्हणजे एक अलग लेवलचं सुख असतं. ते आपण खाऊ गाव ना तर खूप दिवस झालेले आणि याची चव पण भारी असतात. तर चला मग, तर म्हणजे जे मासे फ्राय केलेले असतात त्यांची आता आपण चव घेऊया. तर चला मग. तर बघू शकताय मस्त 2 मळी घेतले, कसले दिसतात. एक नंबर लागतात भाकरीवरचे मासे. तर मंडळी माशाची चव वगैरे घेऊन आता आपण संध्याकाळी भेटतो आणि पाऊस लागता बाहेर. आणि आमच्या मयुराक चट लागली ती म्हणजे मोदकांची. अवघ्या काही दिवसांमध्येच गणू बाप्पाचं आगमन होतला. बरेच दिवस झाले होते मोदक खाऊ पण आहे. तर आज बघूया, मम्मीक सांगितलं की उकडीचे मोदक कर. तर आता रात्रीच्या जेवणाच्या अगोदर बघूया, जमला तर मम्मी करीतच. मम्मी तुमका दाखवायचं आहे. तर थोडा वेळ थांबाया, मम्मी बघूया. बाहेर गेली आहे, जरा दुकानात गेली आहे गूळ आणण्यासाठी. जर पीठ वगैरे भागवून व्यवस्थित झाला, टाईम असतो तर नक्की आमच्याकडे उकडीचे मोदक असतात. तर डाळ असाच आणि फ्लावरची भाजी मी केलं, शिजत टाकलं. तर मयुराक आमच्या मोदक हे झाल्याने मुलांनी काहीतरी मागलं आणि मम्मी नाही दिला, असं होचा नाही. तर मोदकाची सगळी तयारी चालू आहे. ओला खोबरा लागता आणि हा वास, भाजीचा वास मस्त आहे. लोणता फोडणे घातले ती गूळ आणि खोबरा. पीठ भागवून घेतला ना मम्मीन. आणि ही ना मंडळी मग पाती दाखवा, ही ना पाती माझ्या काकान दिलेली आहे मम्मी, गंप्या काकांच्यानी म्हणजे माई आजींच्यानी. आणि ही ना ओरिजिनल असत फुलांनी कशी बघा विणलेली असा, ती मस्त आहे ना ओरिजिनल. ठेवून किती दिवस माळू शकतो म्हणजे ती खरे डुप्लिकेट कशी नाही. तर इसर साक्षी पण हिला मदतीक मोदक करू. कसला पीठ घेतला? तांदळाचं. म्हणजे त्याच वालायचं असं नॉर्मल तांदळाचं पीठ वालायचा. हां, तर मोदक करून घेतलेले असत. ते जाड करतो साक्षी का? पातळ कर जरा. बघूया साक्षी मोदक बघा. आमच्याकडे भांडा नाही, पीठ व्यवस्थित भाजार नाही ठेवरती. कारण आता ना ह्याच्यात वाफेवरती शिजाक मोदक ठेवलेले असत. बाकीचं जेवण सगळं रेडी असा. लाईट गेली तितक्यातच. मोदक रेडी आहे. साखरेकडे तुमचं. तर पीठ व्यवस्थित भागवून नाही होतं आणि गणपतीच्या अगोदर मोदक काय होतलं तर बरंच लागणार नाही. तर व्यवस्थित पीठ भागवून घेतलं तर ते बरं लागतात. तयार झालेले असत. मंडळी मस्तपैकी डाळ भात आणि भाजी जेवण घेते. चला तर आपण भेटायला लवकरच एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ घेतो. पर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.